नमस्कार शेतकरी बांधवांनो, पावसाबाबत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आता समोर येत आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील पावसाची परिस्थिती नेमकी कशी राहणार, कोणत्या भागात पावसाची तूट जाणवण्याची शक्यता आहे, याबाबत हवामान विभागाच्या अंदाजाची चर्चा सुरू झाली आहे. जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक भागांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा सामना करावा लागला. काही भागांमध्ये नदी नाले भरून वाहिले, काही ठिकाणी पूरदृश्य परिस्थिती निर्माण झाली, तर दुसरीकडे महाराष्ट्रातीलच काही भागांमध्ये अपेक्षित इतका पाऊस झाला नाही. यामुळे सध्या सर्वात मोठी चिंता शेतकरी बांधवांना आहे, कारण अनेक शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केलेली आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मका, बाजरी, मूग, उडीद आणि इतर पिके शेतांमध्ये उभी आहेत. सुरुवातीला पाऊस मिळाल्यामुळे पिकांची उगवण चांगली झाली आहे, मात्र त्यानंतर पावसाने खंड घेतला तर पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 2 महिने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. आता प्रश्न असा आहे की पुढील काळात पाऊस कुठे जास्त राहू शकतो, कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि कुठल्या भागात पावसाची तूट जाणू शकते. ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हवामानाचा अंदाज म्हणजे 100% निश्चित भविष्यवाणी नसते. हवामानामध्ये सतत बदल होत असतात. त्यामुळे एखाद्या जिल्ह्यासाठी कमी पावसाचा अंदाज असला तरी प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर चांगला पाऊस होऊ शकतो. त्याचप्रमाणे जास्त पावसाचा अंदाज असतानाही काही भाग कोरडा राहू शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कोणताही निर्णय फक्त सोशल मीडियावरून आणि मेसेज पाहून घेऊ नये. आपल्या भागातील भारतीय हवामान विभागाचे अधिकृत अपडेट्स आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचना आणि कृषी विभागाचा सल्ला लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. आता जुलै महिन्याकडे एकदा पाहूया. जुलैमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वातावरणीय परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी पाहायला मिळाल्या. काही जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली, तर काही ठिकाणी पावसाचे प्रमाण तुलनेत कमी राहिले. याच कारणामुळे महाराष्ट्रात पावसाचे वितरण एकसारखे राहिले नाही. एका जिल्ह्यात मुसळधार पाऊस असताना काही अंतरावरच दुसऱ्या भागात पावसाची प्रतीक्षा करावी लागते. शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी अडचण आहे, कारण शेतीसाठी फक्त पाऊस पडणे महत्त्वाचे नाही, तर तो योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पडणे अधिक महत्त्वाचे आहे. पेरणी झाल्यानंतर सुरुवातीला चांगला पाऊस झाला, त्यानंतर बराच काळ पाऊस झाला नाही, तर जमिनीतील ओलावा कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीत पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच पुढील काळातील पावसाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या अंदाजाबाबत बोलूया. हवामान विभागाच्या उपलब्ध अंदाजानुसार महाराष्ट्रात पावसाचे वितरण सर्व भागात समान राहील असे नाही. काही भागांमध्ये पावसाचा जोर चांगला राहण्याची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये पावसाची तूट जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः कोकण किनारपट्टीवर विचार केला तर या भागात मान्सूनची सक्रियता तुलनेने अधिक राहण्याची शक्यता असते. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरींची शक्यता निर्माण होऊ शकते. कोकणामध्ये पावसाचा जोर वाढला तर डोंगर भागात दरडी, स्थानिक पाणी साचणे आणि नदी नाल्यांच्या पातळीमध्ये वाढ सारख्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या भागातील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आता पश्चिम महाराष्ट्राकडे वळूया. पुणे, सातारा आणि कोल्हापुराच्या घाटमाथा आणि डोंगराळ भागात काही काळ मुसळधार सरी पडण्याची शक्यता हवामानाच्या परिस्थितीनुसार निर्माण होऊ शकते. विशेषतः घाट भागात पाऊस स्थानिक पातळीवर अचानक वाढू शकतो. त्यामुळे एका ठिकाणी हलका पाऊस असताना काही किलोमीटर अंतरावर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असते. शेतकरी बांधवांनी आपल्या भागातील स्थानिक अंदाज पाहणे त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे आहे. यानंतर विदर्भाचा विचार केला तर पूर्व आणि पश्चिम विदर्भातील काही भागांमध्ये मान्सूनच्या पुढील टप्प्यात चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र संपूर्ण विदर्भासाठी एकच अंदाज लागू होत नाही. अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार पावसामध्ये फरक पडू शकतो. म्हणूनच जिल्ह्यांचा अंदाज पाहण्याबरोबरच आपल्या तालुक्याचा आणि शक्य असल्यास आपल्या परिसराचा अंदाज पाहणे अधिक योग्य ठरेल. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मराठवाडा. मराठवाड्यातील अनेक शेतकरी सध्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. बीड, लातूर, धाराशिव, जालना आणि आसपासच्या भागांमध्ये पावसाचे वितरण असमान राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भागात पाऊस कमी राहिला तर खरीप पिकांसाठी ओलाव्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर पिकांच्या वाढीच्या टप्प्यावर पुरेसा ओलावा मिळणे आवश्यक आहे. म्हणून पाऊस उशिरा झाला किंवा पावसामध्ये मोठा खंड पडला तर शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आता एक महत्त्वाचा प्रश्न, पाऊस कमी राहण्याची शक्यता असेल तर शेतकऱ्यांनी लगेच दुबारा पेरणी करावी का? याचे उत्तर सरसकट हो किंवा नाही असे देता येणार नाही, कारण दुबारा पेरणी निर्णय जमिनीतील ओलावा, पिकांची अवस्था, पेरणीची तारीख, पुढील हवामानाचा अंदाज, उपलब्ध पाण्याचे साधन आणि स्थानिक कृषी विभागाच्या सल्ल्यावर अवलंबून असतो. फक्त एखाद्या व्हिडिओमध्ये पाऊस कमी होईल असे ऐकून उभे पीक काढून किंवा लगेच दुसरे पीक घेणे योग्य ठरणार नाही. आपल्या शेतातील परिस्थिती पाहणे अत्यंत आवश्यक आहे. जर पिकांमध्ये अजूनही पुरेसा ओलावा असेल आणि पुढील काही दिवसात पावसाची शक्यता असेल तर परिस्थिती वेगळी असू शकते. पण जर जमिनीमध्ये ओलावा खूप कमी झाला असेल, पीक सतत ताणामध्ये असेल आणि स्थानिक हवामान अंदाजे पावसाची शक्यता कमी दाखवत असेल तर कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन पुढील नियोजन करणे गरजेचे आहे. शेतकरी बांधवांनो, यावर्षी हवामानाचे एक वैशिष्ट्य म्हणजे पावसाचे वितरण खूपच बदलते आहे.
काही भागांमध्ये एकाच वेळी अतिवृष्टी तर काही भागांमध्ये पावसाचा खंड अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे फक्त राज्याचा अंदाज पुरेसा नाही. तुमच्या जिल्ह्याचा अंदाज पहा, तुमच्या तालुक्याचा अंदाज पहा आणि शक्य असल्यास पुढील काही दिवसात स्थानिक अंदाज पहा. आता पुढील भागामध्ये आपण नेमकी कोणती विभाग तुलनेने जास्त पावसाच्या शक्यतेमध्ये आहे आणि कोणत्या भागांमध्ये पावसाची तूट जाणू शकते याबाबत अधिक सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर पावसामध्ये खंड पडल्यास उभ्या पिकांची काळजी कशी घ्यायची, जमिनीतील ओलावा कसा टिकवायचा आणि दुबारा पेरणीचा निर्णय घेताना कोणत्या गोष्टी तपासायच्या याबाबत महत्त्वाची माहिती पाहूया. म्हणून व्हिडिओचा पुढचा भाग नक्की पहा. पुढील काळात पावसाचे वितरण कसे राहते यावर खरीप हंगामातील अनेक पिकांची परिस्थिती अवलंबून असणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता पुढे पाहूयात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाची परिस्थिती नेमकी कशी राहू शकते आणि पावसामध्ये खंड पडला तर आपल्या शेतीचे नियोजन कसे करायचे. सर्वात आधी पुन्हा एकदा गोष्ट स्पष्ट सांगतो, हवामानाचा अंदाज हा शक्यतेवर आधारित असतो. त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात संपूर्ण 2 महिने पाऊस पडणार नाही किंवा एखाद्या जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस पडणार आहे असा निश्चित निष्कर्ष काढणे योग्य नाही. हवामानात दररोज बदल होत असतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी अधिकृत हवामान अपडेट्स नियमितपणे पाहणे आवश्यक आहे. आता पावसाच्या संभाव्य विभागाकडे पाहूया. कोकण किनारपट्टीमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाच्या चांगल्या सरींची शक्यता तुलनेने जास्त राहू शकते. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय राहिल्यास जोरदार पाऊस होऊ शकतो. या भागामधील शेतकऱ्यांसाठी मात्र समस्या वेगळी असू शकते. पाऊस कमी पडण्याऐवजी काही ठिकाणी तो जास्त पडू शकतो. त्यामुळे भात शेती, भाजीपाला, फळबाग आणि इतर पिकांमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जमिनीमध्ये पाणी जास्त काळ साचले तर पिकांच्या मुळ्यांना नुकसान होऊ शकते. त्यामुळे अति पावसाच्या भागातील शेतकऱ्यांनी निचरा व्यवस्था व्यवस्थित ठेवावी. शेतामध्ये पाणी साचत असेल तर शक्य असल्यास पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य मार्ग ठेवावा. आता पश्चिम महाराष्ट्र पाहूया. पुणे, सातारा आणि कोल्हापुराच्या घाटमाथ्याला काही काळ मुसळधार पाऊस होऊ शकतो. मात्र घाटमाथ्यापासून दूर असलेल्या भागात पावसाचे प्रमाण कमी असू शकते. सांगली, सोलापूर आणि अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये पावसाचे वितरण तुलनेने कमी राहण्याची शक्यता काही अंदाजामध्ये व्यक्त केली जाते. याचा अर्थ असा नाही की या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणारच नाही. पाऊस पडेल, पण त्यामध्ये खंड पडू शकतो किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो. म्हणूनच या भागातील शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. आता मराठवाड्याकडे येऊया. बीड, लातूर, धाराशिव आणि जालना यासारख्या भागांमध्ये पावसाच्या तुटीची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भागातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिकांची अवस्था. जर सोयाबीन किंवा इतर खरीप पीक चांगले उगवले असेल, मात्र जमिनीतील ओलावा कमी होत असेल तर पुढील पावसाची वाट पाहताना जमिनीतील उपलब्ध ओलावा टिकवणे महत्त्वाचे ठरू शकते. शेतामध्ये आंतरमशागत योग्य वेळी केल्यास जमिनीतील ओलावा टिकवण्यास मदत होऊ शकते. मात्र कोणती आंतरमशागत करायची हे पीक आणि जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असते. त्यामुळे स्थानिक कृषी अधिकाऱ्याचा सल्ला घेणे योग्य आहे. आता विदर्भ पाहूया. विदर्भातील काही भागांमध्ये पुढील काळात चांगल्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. मात्र येथे जिल्ह्यानिहाय आणि तालुक्यानिहाय फरक होऊ शकतो. सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि इतर पिकांसाठी पाऊस योग्य अंतराने मिळणे आवश्यक आहे. एकदा मोठा पाऊस पडून त्यानंतर अनेक दिवस पाऊस न पडणे हेही पिकांसाठी आव्हान ठरू शकते. म्हणून फक्त एक दिवसभर मुसळधार पाऊस झाला म्हणून पुढील काळात पाण्याची चिंता संपली असे समजू नका. शेतकरी बांधवांना तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाऊस जर उशिरा आला तर दुबारा पेरणी कधी करायची. यासाठी कोणती एक तारीख संपूर्ण महाराष्ट्रातील लागू होऊ शकत नाही. कारण प्रत्येक जिल्ह्याची जमीन, पाऊस, पिकाचा प्रकार आणि पेरणीची वेळ वेगळी असते. दुबारा पेरणी करण्यापूर्वी सर्वप्रथम जमिनीची ओलावा तपासा. दुसरे म्हणजे तुमच्या भागातील पुढील काही दिवसाचा अधिकृत हवामान अंदाज तपासा. तिसरे म्हणजे कोणते पीक तुमच्या जमिनीतील आणि उपलब्ध पाण्यात योग्य आहे याचा विचार करा. आणि चौथं म्हणजे कृषी विभाग किंवा कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. घाईघाईमध्ये बियाणे खरेदी करून पुन्हा पेरणी करणे आणि त्यानंतर पाऊस न पडणे अशी परिस्थिती निर्माण झाली तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणून निर्णय विचारपूर्वक घ्या. आता पिकांची काळजी कशी घ्यायची ते पाहूया. जर तुमच्या भागात पावसाचा खंड पडला असेल तर शेतांमध्ये अनावश्यक तण वाढू देऊ नका. तण पिकांसोबत जमिनीतील उपलब्ध पाणी आणि अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा करते. मात्र तण नियंत्रणाची पद्धत पीक आणि पिकाच्या अवस्थेनुसार निवडणे आवश्यक आहे. तसेच पिकांमध्ये रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर लगेच कोणती औषध स्वतःहून वापरू नका. कृषी विभागाच्या शिफारशीप्रमाणेच उपाय करा. पाऊस कमी असल्यामुळे पीक तणावामध्ये असेल तर खतांचा अतिरिक्त वापर करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. पिकाला नेमकी कोणती गरज आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आता अतिपावसाच्या भागातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना. जर मुसळधार पाऊस पडत असेल तर शेतामध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या. भाजीपाला, कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांमध्ये पाणी साचल्यास मुळांवर परिणाम होऊ शकतो. फळबागामध्ये पाण्याचा निचरा महत्त्वाचा आहे. त्यामुळे कमी पावसाच्या भागात पाण्याचे नियोजन आणि जास्त पावसाच्या भागात निचऱ्याचे नियोजन या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. शेतकरी बांधवांनो, हवामानातील बदलावामुळे यावर्षी पावसाचे वितरण काही ठिकाणी अनियमित दिसत आहे.
म्हणूनच एका जिल्ह्यातील परिस्थिती पाहून संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज लावू नका. तुमच्या शेतासाठी तुमच्या परिसराचा अंदाज महत्त्वाचा आहे. पुढील काही दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे का? तुमच्या तालुक्यात किती पाऊस अपेक्षित आहे? विजांचा इशारा आहे का? वादळी वाऱ्यांचा इशारा आहे का? अतिवृष्टीची शक्यता आहे का? या सर्व गोष्टी तपासून शेतीचे नियोजन करा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर अनेकदा या 9 जिल्ह्यांमध्ये 2 महिने पाऊस नाही, या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस बंद, दुबारा पेरणी निश्चित, अशा प्रकारचे संदेश व्हायरल होतात. अशा संदेशावर लगेच विश्वास ठेवू नका, कारण हवामानाचा अंदाज बदलत असतो. आजचा अंदाज आणि काही दिवसानंतरचा अंदाज वेगळा असू शकतो. म्हणून अधिकृत भारतीय हवामान विभागाचा अपडेट आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचना तपासणे सर्वात महत्त्वाचे आहे. शेतकरी बांधवांनो, शेतीमध्ये सर्वात मोठी ताकद म्हणजे योग्य वेळी निर्णय घेणे. पाऊस कमी असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही, पण नियोजन करणे आवश्यक आहे. पाऊस जास्त असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही, पण निचऱ्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या शेतातील पिकांची अवस्था रोज पहा, जमिनीतील ओलावा तपासा, पिकांची वाढ व्यवस्थित आहे का ते पहा, पाण्यामध्ये बदल दिसत आहे का ते पहा, किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव आहे का हे तपासा आणि कोणता मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे खरीप हंगामासाठी अत्यंत महत्त्वाचे महिने आहेत. या काळात योग्य वेळी पाऊस मिळाला तर पिकांना मोठा फायदा होऊ शकतो. मात्र पावसामध्ये खंड पडला तर शेतकऱ्यांना अतिरिक्त नियोजन करावे लागते. त्याचप्रमाणे काही भागांमध्ये अति पाऊस झाला तर निचरा आणि पिकांचे संरक्षण महत्त्वाचे ठरेल. म्हणून यावर्षी पाऊस जास्त की कमी एवढाच प्रश्न न ठेवता पाऊस कुठे, किती आणि कोणत्या काळात पडतो हा प्रश्न महत्त्वाचा आहे. शेतकरी बांधवांना सध्या कोणत्या एका अंदाजावर पूर्णपणे अवलंबून राहू नका. पुढील काही दिवसात हवामान अपडेट्स नियमित पहा. तुमच्या जिल्ह्यातील पावसाचा इशारा असेल तर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. शेतामध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वातावरण असेल तर अनावश्यकपणे बाहेर राहू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावसाच्या अंदाजामुळे घाबरून शेतीचे मोठे निर्णय तातडीने घेऊ नका. पिकांची अवस्था, जमिनीतील ओलावा आणि स्थानिक हवामान याचा एकत्र विचार करा. शेतकरी बांधवांना यावर्षी हवामानाची परिस्थिती बदलती आहे, त्यामुळे माहितीवर आधारित निर्णय घेणे ही सर्वात मोठी गरज आहे. त्या माहितीनुसार काही भागांमध्ये पावसाचा जोर चांगला राहण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो, तर काही भागांमध्ये पावसाची तूट जाणू शकते. मात्र अंतिम निर्णय घेताना तुमच्या भागातील ताजा अधिकृत हवामान अंदाज जरूर तपासा. जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा पावसाचा अंदाज, पुढील काही दिवसाचे अपडेट्स आणि शेतीशी संबंधित महत्त्वाची माहिती नियमितपणे हवी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. तर भेटूया पुन्हा एकदा आपल्या रिअल न्यूज मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया लवकर. तोपर्यंत जय जवान जय किसान.